परिसर जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आल्यामुळे लोकांना थेट तिथे जाता येत नसलं तरी दुरून जेवढं आपले पंतप्रधान दिसतील तेवढं ते बघण्याचा प्रयत्न करताय। आता या ठिकाणी संकल्प सोडला जातोय। नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूजा सांगताय। सतीश शुक्ल हे पूजा सांगत असताना वेगवेगळे मंत्रोच्चार जे आहेत ते त्यांच्याकडनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये केलं जातं आणि खूप उत्साहाचं आणि एक जल्लोषाचं अशा प्रकारचं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजेसाठी बसलेले आहे तो रामकुंडाचा भाग आहे, ज्या ठिकाणी देशभरातले भाविक पर्यटक जे आहे ते या ठिकाणी स्नान करण्यासाठी जे आहे ते येत असतात। या ठिकाणी पाण्यामध्ये ज्यावेळेला आपण स्नान करतो किंवा हे गोदावरी नदीचं जल ज्यावेळेला आपण हातात घेऊन डोक्यावरून फिरवतो त्यावेळेला पाप आपले सगळी पाप जी आहे ती धुतली जातात अशा प्रकारची लोकांची भावना आहे आणि तशा प्रकारचे अध्यात्मामध्ये हिंदू धर्मामध्ये त्याचं महात्म्य देखील आहे। पापनाशक अशा पद्धतीची ही गोदावरी नदी आहे। गोदावरी नदीमध्ये आंघोळ केल्याने पूजन केल्याने आपले सगळी पाप जी आहे ती नष्ट होता, नाहीशी होता, दूर होता अशा प्रकारची आध्यात्मिक भावना या संपूर्ण देशातल्या नागरिकांची आहे, हिंदू धर्मातील सर्व हिंदू भाविकांची आहे आणि म्हणूनच या रामकुंडाला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व हिंदू धर्मामध्ये हिंदू अध्यात्मामध्ये आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्तानं आज या हिंदू लोकांच्या भावना ज्या आहे अध्यात्माचा ज्या वेगवेगळा भाग आहे जे वेगवेगळे याचे पैलू आहे त्याला एक प्रकारे उजाळा या निमित्तानं मिळतोय। याचं महत्त्व जे आहे आता ते अधिक पुढच्या काळामध्ये वाढणार आहे। आपल्याला कल्पना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 22 तारखेला 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये केली जाते। तत्पूर्वी प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी वनवासासाठी तब्बल 14 वर्ष राहिले त्या पंचवटी परिसरामध्ये नाशिक परिसरामध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य राहिलेलं आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दररोज स्नानासाठी येत होते त्या रामकुंडाच्या परिसरामध्ये आणि काळाराम मंदिर असेल, सीता गुफा असेल, गोराराम असेल अशी असंख्य मंदिरं या परिसरामध्ये आहे आणि त्याच परिसरामध्ये आज नरेंद्र मोदी हे स्वतः आलेले आहे। अयोध्येला रामलल्लांची स्थापना होण्याच्या पूर्वी नरेंद्र मोदी अशा पद्धतीनं नाशिकमध्ये येतात आणि एक धार्मिक वातावरण जे आहे एक हिंदू नेता म्हणून ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे बघितलं जातं अनेक हिंदू भाविकांच्या आशा आणि अपेक्षा मोदींकडनं आहे आणि निश्चितपणे या सगळ्या अपेक्षांची पूर्तता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून अशा पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा नाशिक दौरा ज्या पद्धतीने 27व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचं कार्यक्रमाचं आयोजन नाशिकमध्ये होत असलं हे जरी कारण असलं तरी देखील दुसरीकडे पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यामधले धार्मिक कार्यक्रम ज्यामध्ये आता सुरू असलेला या ठिकाणचा हा जो कार्यक्रम आहे तो जलपूजनाचा अर्थात गोदावरी पूजनाचा हा कार्यक्रम सुरू आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे आपल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत, काळाराम मंदिरामध्ये जाणार आहे। काळाराम मंदिराला देखील एक अधिष्ठान आहे, हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे। देशभरातले पर्यटक भाविक जे आहे ते श्रद्धेने या काळारामाच्या चरणी नतमस्तक होत असतात। त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान जाणार आहेत, त्या ठिकाणी देखील राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्त्यांच्या समोर ते नतमस्तक होणार आहे, लीन होणार आहे आणि म्हणूनच निश्चितपणे नाशिकमध्ये पंतप्रधानांचा आजचा हा दौरा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे पंतप्रधानांचा दौरा आजचा राजकीय दृष्ट्या जितका महत्त्वाचा आहे तितका आध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे। जगभरामध्ये विश्वगुरु अशा पद्धतीची जी पंतप्रधानांची छबी आहे ती ज्या मनामध्ये प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे तितक्याच आस्थेनं धार्मिकतेनं पंतप्रधान ज्यावेळेला एखाद्या धर्मातली अर्थात हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या परंपरेला आणि सगळ्याला साथ घालतात, ज्या ठिकाणी पारंपरिक गोष्टी किंवा आध्यात्मिक गोष्टी आहे त्याला एक अधिष्ठान मिळवून देण्याचं काम पंतप्रधानांच्या माध्यमातून देशभरात सुरू आहे। त्याचीच हा एक भाग म्हणून नाशिकच्या रामकुंड लक्ष्मणकुंड परिसराला एक आता अधिष्ठान मिळणार आहे की ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य राहिलेलं आहे त्या ठिकाणाला एक नवं अधिष्ठान मिळणार आहे। कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहे की जे आज या ठिकाणी रामकुंडावरती आलेले आहे। खरं तर यापूर्वी याच रामकुंडावरती महात्मा गांधी यांच्या देखील अस्थींचं विसर्जन झालेलं आहे। पंडित नेहरू असतील, अशा राजीव गांधी असतील, अशा अनेक नेत्यांचं सेलिब्रिटींच्या अस्थींचं विसर्जन ज्या ठिकाणी केलं जातं अशा सगळ्या ह्या महात्म्य असलेला हा सगळा परिसर आहे आणि आज स्वतः देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीने ज्या वेळेला या गोदा तीरावरती येता जलपूजन करता आणि या पूजनाचं महत्त्व समजून घेता निश्चितपणे या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं एक नाशिकच्या या रामकुंड परिसराला नवं अधिष्ठान जो आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं मिळणार आहे। हिंदू धर्मामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये अनेक ग्रंथांमध्ये हिंदू धर्मामध्ये या
पंचवटीचं मोठं महत्त्व आहे, आध्यात्मिक महत्त्व आहे आणि त्याच पंचवटीमध्ये आज अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी येत आहे आणि पूजन त्यांच्या हस्ते केलं जात आहे आणि निश्चितपणे ही एक आनंदाची, उत्साहाची अशा प्रकारची बाब नाशिककरांसाठी आहे। न्यूज 18 लोकमत आज सकाळपासून आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवते। प्रत्येक घटनेची अपडेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक दौऱ्यातल्या प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवते। न्यूज 18 लोकमतच्या जवळपास 6 ते 7 प्रतिनिधी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्यापर्यंत ही बातमी, नरेंद्र मोदींचे दृश्य आपल्याला घर बसल्या बघता येईल यासाठी प्रयत्न करतायत। त्याची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। एकूणच जर आपण बघितलं तर पंतप्रधानांचा आजचा हा दौरा निश्चितपणे सशक्त भारतासाठी, त्यांचा संकल्प जो आहे सशक्त भारत, एकसंघ भारत आणि महाशक्ती भारत व्हावा अशा प्रकारचा संकल्प जो आहे तो आज सोडला जातोय आणि त्यांच्या या विचारांची, त्यांच्या या संकल्पाची पूर्तता व्हावी अशीच अपेक्षा, अशीच आस संबंध भारतवासियांना या ठिकाणी लागून आहे। दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। नाशिकच्या रामकुंड परिसरातली ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काही वेळापूर्वी इथं आगमन झालं आणि जलपूजन आता सध्या ते करता आहेत। या जलपूजनाच्या संदर्भातली महत्त्वाची सगळी माहिती आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली। या व्यतिरिक्त पंतप्रधानांच्या या नाशिक दौऱ्याची क्षणाक्षणाची अपडेट आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। सिद्धार्थ गोदाम, हरीश दिमोटे, गोविंद वाकडे आणि लक्ष्मण घाटोळ हे आपले प्रतिनिधी पंतप्रधानांच्या या नाशिक दौऱ्याची क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। नाशिकमधल्या रामकुंड परिसरातली ही दृश्य, पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन केलं जात आहे। सशक्त भारतासाठीचा संकल्प आपण दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी जलपूजन करता आहे। पंतप्रधान नतमस्तक होत आहे गोदावरी नदीला। गोदावरीचं जल जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि दोनही हात पुढे करून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जलपूजन करताय। मंत्रोच्चार चालू आहे। नाशिक पुरोहित संघाचे सगळे पुरोहित जे आहे ते या ठिकाणी मंत्रोच्चार करताय। गोदावरी नदीचा जय जयकार केला जातोय, प्रभू रामचंद्राचा जय जयकार केला जातोय आणि या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणी गोदावरीचं पूजन केलेलं आहे आणि आता ते गोदावरी नदीला नतमस्तक होऊन माघारी फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी असलेल्या गंगा गोदावरी मंदिराच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहे। आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर जी दगडी इमारत मंदिर जे दिसतंय ते प्राचीन गंगा गोदावरीचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते त्या बाजूने गेलेले आहे आणि त्याची ही दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी उपस्थित असलेले साधू महंत त्यांना भेटताय। आपण बघतोय शंकराच्या वेगवेगळ्या आखाड्यांचे हे साधू महंत आहे, त्यांना या ठिकाणी ते नमस्कार करताय। अण्णासाहेब मोरे हे स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधतायत। त्याचबरोबर दुसरीकडे या ठिकाणी श्रीहरी आखाड्याचे महंत आहेत, त्यांच्याशी संवाद साधताय। शांतिगिरी महाराज आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधताय। त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या आखाड्यांचे महंत, त्र्यंबकेश्वर मधूनही आलेले काही साधू महंत आहे, हरिगिरी महाराज आहे, त्याचबरोबर इतर महाराज जे आहे ते ठिकाणी उदयगिरी महाराज आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। असे सगळेच महाराज या ठिकाणी आहेत। भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असलेले तुषार भोसले आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। या सगळ्यांना नमस्कार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते पुढे जात आहे। या ठिकाणी आपण ही दृश्य बघतोय। पंतप्रधानांच्या डोक्यावरती असलेली ही पगडी जी आहे ती नाशिकची ओळख आहे। ती पगडी पंतप्रधानांच्या डोक्यावर दिसते। एक रुबाबदार चेहरा जो आहे पंतप्रधानांचा तो या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पंतप्रधानांना संपूर्ण देश विश्वगुरू म्हणून पाहतोय त्यांचा एक रुबाबदार पेहराव, रुबाबदार चेहरा आणि त्यातून त्यांनी केलेलं हे जलपूजन जे आहे ते निश्चितपणे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं आणि जल्लोष, उत्साह निर्माण करणारं अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दृश्यांमध्ये दिसताय, या ठिकाणी असलेल्या साधू महंतांची बोलताय, मंदिरांची माहिती जाणून घेताय। दृश्यांमध्ये आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नाशिकच्या या प्राचीन गंगा गोदावरी मंदिराच्या परिसरामध्ये आहे। या गंगा गोदावरी मंदिराचं महात्म्य काय आहे ते त्यांनी इथल्या पुरोहितांकडून समजून घेतलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणच्या पुरोहितांशी संवाद साधताय, चर्चा करताय। या मंदिरांची नेमकी ओळख काय आहे, कुठलं मंदिर ची नेमकी काय माहिती आहे हे जाणून घेताय। समोर पंतप्रधान ज्या ठिकाणी उभे आहेत त्यापासून काही फूट अंतरावरती या ठिकाणी एक सिंहस्थ मंदिर आहे, जे मंदिर कुंभमेळ्याच्याच कालावधीमध्ये उघडलं जातं, मात्र इतर 12 ते 14 वर्ष पूर्णतः बंद असतं।